औद्योगिक वसाहत आणि साखर कारखान्यांचे दूषित पाणी, रासायनिक द्रव्य तसंच मळीमिश्रित दूषित पाणी थेट नदीत सोडल्यानं पाणी प्रदूषित होतंय. नदी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून मासेही मृत होत आहेत. प्रदूषण प्रश्नी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यानं जनता दल सेक्युलरच्या वतीनं आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना नदी प्रदूषणाचा जाब विचारण्यात आला. नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांच्यावर त्वरित कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने उपस्थित होते. नदी प्रदूषणाला प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नदी प्रदूषणाला जे कारखाने जबाबदार आहेत त्यांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रणजितसिंह पाटील, ठाकरे गटाचे शिरोळ तालुका अध्यक्ष संजय अणुसे, राजर्षी शाहू विकास आघाडीचे विश्वास बालिघाटे, प्रवीण माणगावे, अण्णा मगदूम उपस्थित होते.